ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नवीन नाशिक सिडको प्रभाग समितीची सभा ही आज पार पडली आहे। सभेमध्ये परिसरामधील विविध नागरी समस्यांवरती चर्चा करण्यात आली आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक नितीन दातीर यांनी प्रभागामधील मुख्य रस्त्यांवरील त्यामध्ये अंबड MIDC दत्तनगर अंबडगाव वाढत्या खड्ड्यांचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला आणि प्रशासनाला जाब विचारला। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे होत असलेले हाल आणि याकडे लक्ष वेधण्यासाठी दातीर यांनी सभागृहामध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांची छायाचित्र असलेली पत्रकं फेकून निषेध व्यक्त केला। तातडीनं खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। सभेमध्ये या विषयावरती काही काळ तीव्र चर्चा झाली। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तातडीनं उपाययोजना करण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते। अशी दुरावस्था रस्त्यांची असो, नदीची असो, पाण्याची असो, अशी दुरावस्था झालेली आहे आणि नागरिक अतिशय रोषाने माझ्याकडे आंदोलन घेऊन येतात आणि वारंवार तक्रार करता भाऊ आपण खेड्यात राहतो का शहरात राहतो हा वारंवार प्रश्न करताय मला उत्तरात द्यावं असं वाटतं। आपण शहरातले आपण गावालाच राहतो असं उत्तर द्यावं लागतं। आता परिसर झाला आता MIDC भागात बघा, दत्तनगर भाग झालं, दत्तूर भाग झालं, चुचोळे भाग झालं, अंबडगाव झालं, शेरसनगरच्या भागातली कुठंच खड्डे भरलेले नाही। नागपूरकर साहेब खड्डे कधी भरणार आहे हे मला वही द्यायला होतं आणि मी खड्ड्यांचे 100 फूट काढून आणलेले हे 500 खड्डे 100 फूट हे तुम्हाला मी घेण्यासाठी घेऊन आलो नाही। रस्ता दाखवा मला खड्ड्याला पण पैसे देऊ असले ना रस्ता पण पैसे देऊ अशी परिस्थिती झाली। खड्डे भरण्यासाठी आम्ही जनतेतून निवडून आलेलो आम्ही काय आता लगेच काम नाही करत आहे। फक्त जागा माहिती किंवा चळवळीतून निवडून आलेलो माणूस आहे एक साधारण कुटुंबातून जे काम झालं पाहिजे नाही झालं तुम्ही पुन्हा प्रमाणात ते घरतून दत्तनगर अंबडगाव इथे घेऊन बसत की पुढच्या वर्षी अकाउंट होत नाही पैसे भरले आणि इतके जणांना नंतर तुम्ही राहतो सभापती त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद। किरण आहेर C24 तास नाशिक।